तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज कोणकोणत्या भागांमध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय व कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस हा आज सुट्टीवर असणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तसेच मित्रांनो, आपण काल सांगितलेल्या अंदाजाप्रमाणे आपला अंदाज खरा ठरलेला आहे। तसेच तुमच्या भागामध्ये जर पाऊस झाला असला तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा घेऊन येत असतो। तर मित्रांनो, आज जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय, आज आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला सायंकाळनंतर तसेच दुपारनंतर आपल्याला सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळते। अक्षरशः रेड अलर्ट या जिल्ह्यांना देण्यात येत आहे। तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर या संपूर्णच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळते दुपारनंतर। तसेच दुपारपर्यंत आपल्याला काही भागांमध्ये कडक ऊन देखील आपल्याला पाहायला मिळते। तापमानात मोठी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। तसेच कोकणपट्टीचा विचार केला तर कोकणपट्टीमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, खोपोली, गोरेगाव, चिपळूण, कल्याण, डोंबिवली, वसई विरारच्या परिसरामध्ये, तसेच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या संपूर्ण भागामध्ये आपल्याला अक्षरशः पावसाची संततधार अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये आपल्याला दुपारपर्यंत आपल्याला कडक ऊन आपल्याला पाहायला मिळते। तापमानात मोठी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। तसेच परंतु सायंकाळनंतर आपल्याला वातावरणात मोठा बदल होऊन छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये अक्षरशः आपल्याला अतिवृष्टी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। तसेच विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा तसेच विदर्भातील 11ही जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळतोय। तसेच उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळते। नाशिकमध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच मनमाड, मालेगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसेच कोकणपट्टीमध्ये आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते। आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळते या जिल्ह्यांमध्ये। तसेच मराठवाड्यामध्ये आपल्याला दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळते। सायंकाळनंतर मराठवाड्यामध्ये देखील पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळते। तसेच विदर्भाचा विचार केला तर विदर्भात देखील आपल्याला भाग बदलत हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।